सीड जर्मिनेशन. आपण पहिल्यांदा सीड जर्मिनेशनचे डेफिनेशन पाहू. सीड जर्मिनेशन इज अ प्रोसेस बाय विच अ सीड डेव्हलप इंटू न्यू प्लांट. सीड्सपासून नवीन प्लांट्स काय होत असतात, फॉर्म होत असतात. देन लाईट, वॉटर, ऑक्सिजन, मिनरल्स अँड न्यूट्रियंट्स, टेम्परेचर्स आर इसेन्शियल कंडिशन्स फॉर सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशन होण्यासाठी लाईट, वॉटर, ऑक्सिजन, मिनरल्स, न्यूट्रियंट्स अँड टेम्परेचर हे काय असतात, गरजेचे असतात. वॉटर अँड ऑक्सिजन्स आर ॲब्सॉर्ब्ड बाय सीड्स थ्रू इट्स सीड कोट व्हेन इट इज एक्सपोज्ड टू द राईट कंडिशन्स. सीड काय करतं आहे, वॉटर आणि ऑक्सिजन काय करून घेतं, ॲब्सॉर्ब करून घेतं. कुणाच्या माध्यमातून, तर सीड कोटच्या माध्यमातून. अँड देन गेट फॉर्म रॅडिकल अँड फ्लिम्यूल. द रॅडिकल इज फर्स्ट पार्ट ऑफ द सीड्स. जर तुम्ही डायग्राममध्ये बघितलं तर पहिल्यांदा कशाचं फॉर्मेशन होतं, तर रॅडिकलचं फॉर्मेशन होतं. अँड फॉर्म द सीड ड्युरिंग प्रोसेस ऑफ जर्मिनेशन्स. The radical is first part of the seeds to emerge from the seeds during the process of germination. जर्मिनेशनच्या प्रोसेसमध्ये रॅडिकल हा पहिल्यांदा फॉर्म होतो. देन रॅडिकल इज एम्ब्रॉनिक रूट ऑफ द प्लांट अँड ग्रो डाऊनवर्ड्स इंटू द सॉइल्स. रॅडिकल हा एम्ब्रॉनिक स्टेजमधला रूट्स असतात आणि हे सॉइल्समध्ये इन्सर्ट होतात. द प्लिम्यूल इज बेबी शूट. इट्स ग्रो आफ्टर रॅडिकल. प्लिम्यूल हा रॅडिकल नंतर फॉर्म होतो आणि त्याच्यापासून काय होतं, शूट फॉर्म होतं. सीड जर्मिनेशन इज अ 2 टाईप. फर्स्ट इज इपिजियल जर्मिनेशन. इपिजियल जर्मिनेशन्स आपण डायग्राममध्ये पाहूया. इपिजियल जर्मिनेशन्समध्ये काय होतं, इपिजियल जर्मिनेशन इज कॉटिलिडॉन पुश टू द अबाव द सॉईल. सॉईलच्या वरच्या बाजूला काय केला जातो, पुश केला जातो. त्याला इपिजियल जर्मिनेशन म्हणायचं. हायपोजियल जर्मिनेशन. हायपोजियल जर्मिनेशन्स इज कॉटिलिडॉन्स रिमेन्स इन द ग्राउंड. कॉटिलिडॉन काय कुठं असतो, तर ग्राउंडमध्येच प्रेझेंट असतो. रॅडिकल आणि प्लिम्यूल काय होतं, फॉर्म होऊन रॅडिकल रूट फॉर्म करतं आणि प्लिम्यूल शूट फॉर्म करतं. या प्रोसेसला काय म्हटलं जातं, हायपोजियल जर्मिनेशन.